हा 5वा मंत्र. या 5व्या मंत्राच्या पहिल्या ओळीचा पहिला पाद आपण आधी म्हणूया. धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, 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 सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, 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 धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते, 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 घोरात कष्टात उत्तरास्मान नमस्ते, घोरात कष्टात उत्तरास्मान नमस्ते, घोरात कष्टात उत्तरास्मान नमस्ते, धर्मे प्रीतिम सन्मतिम देव भक्तिम, सत्संग प्राप्तिम देहि भुक्तिम च मुक्तिम, भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते, घोरात कष्टात उत्तरास्मान नमस्ते. 5च छोटे मंत्र असणारं असं हे स्तोत्र. हे संपल्यानंतर याच्या शेवटी हे स्तोत्र कसं आहे हे त्याची फलश्रुती अगदी थोडक्यात आली आहे. 2च ओळींमध्ये ती आहे. तीही आज आपण म्हणायला शिकूया. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम. हे 5 श्लोक जे आहेत ते कसे आहेत, तर ते लोकमंगल घडवून आणणारे आहेत. संकट किंवा आयुष्यामध्ये होणारे कष्ट हे अपरिहार्य आहेत, पण या संकटामुळे, या कष्टामुळे उद्विग्नता येणार नाही असं काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत असतं, आणि तसं व्हावं यासाठी हे स्तोत्र म्हणावं. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम, श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम, श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम, श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनम, प्रपठेन्यतो भक्त्या स श्री दत्तप्रियो भवेत्,